Hello student, myself Abhay. Today I will discuss about the spinal bifida. It is a disorder of it is a form in children. Okay, so today's topic is spinal bifida in children's or pediatric. Okay, so today I will discuss about that. Today I will discuss about that. What is the spinal bifida? It is a form in neurological condition. Okay, so it is a folic acid deficiency disorder. So that time mother will not take folic acid tablet. So the spinal bifida it is happen in children's. Okay, so I will see one by one and explain one by one. Okay, today's. So first on the definition, it is a condition that refers to a development of defect of the spinal column in which the arches of one or more of spinal vertebra fail to fuse. Okay, it may involve in the entire length of the neural tube or restricted to the one area. Okay, so in that what happen, the condition is the development of spinal column. Okay, spinal cord. Okay, that is called of spinal bifida. It is to be happen. Okay, यार ह्यामध्ये काय होणार, एक किंवा एकपेक्षा जास्त जे व्हर्टिब्रा आहे ओके ते एका प्रॉपरली वेने फॉर्म होणार नाही. जसं की आपण बोलतो व्हर्टिब्रा एक सिक्वेन्स बेसने फॉर्म होते. ओके, ती ही कॉलम यामध्ये प्रॉपरली फॉर्म होणार नाही. ओके, ब्रेकेबल मुवमेंट असतात यामध्ये आणि फेल टू फ्यूज प्रॉपरली फ्यूज होणार नाही. ओके, इट मे इन्वॉल्व इन द एंटायर लेंथ ऑफ द न्यूरल ट्यूब और रिस्ट्रिक्टेड टू द वन एरिया. ओके, एंटायर ट्यूब डिफेक्ट होते. ओके, पण ते आपल्याला ज्यावेळेला आयडेंटिफाय करतो आपण ते स्पेसिफिक एरियामध्ये किंवा एकाच एरियामध्ये. ओके, तसं इटोलॉजी काय कॉज काय आपण बघू त्या ठिकाणी. कॉज म्हणजे काय, मदर कॉज. ओके, मी तुम्हाला बोललो या ठिकाणी फॉलिक ॲसिड डिफिशियन्सी आई यामध्ये. ओके, ज्यावेळेला मदर फॉलिक ॲसिडची टॅबलेट घेणार नाही, कन्झ्युम करणार नाही इन ड्युरिंग देअर गेस्टेशनल पिरियड म्हणजे की डिलेवरी टाईम पिरियडमध्ये, तर त्या ठिकाणी हा जो न्यूट्रिशनल डेफिशियन्सी फॉलिक ॲसिड आपण याला बोलू शकतो, तर स्पायनल बायफिडा या ठिकाणी फॉर्म होणार. ओके, न्यूरल ट्यूब डेव्हलपमेंट या ठिकाणी हेल्प करते फॉलिक ॲसिड. ओके, फॉलिक ॲसिड जर आपण घेतली तर न्यूरल ट्यूब डेव्हलपमेंट या ठिकाणी प्रॉपरली होणार. इन absence of in the first trimester of pregnancy the child may born with spinal bifida. ओके, फर्स्ट ट्रायमिस्टरमध्येच आपल्याला आयडेंटिफाय होणार की अब्सेन्स ऑफ ज्यावेळेला डिफिशियन्सी असणार फॉलिक ॲसिडची त्यावेळेला आपण आयडेंटिफाय करू शकतो. जेनेटिकल फॅक्टर फॅमिली हिस्ट्री ऑफ वुमन बिअर्स अ चाइल्ड विथ स्पायनल बायफिडा. देर इज अ चान्स दॅट ऑफ अनदर चाइल्ड हॅव्हिंग अ स्पायनल बायफिडा. इट्स द मोस्ट कॉमन इन फिमेल दॅन मेल. ओके, इट इज द मोस्ट कॉमन कोणामध्येही फिमेलमध्ये मेल मोर दॅन इन मेल. ओके, फिमेल जे चाइल्ड आहे त्यामध्ये हा जास्त फॉर्म होतो अँड इट इज अ मोस्ट कॉमन. Then CSF pressure blockage in the circulation of CSF can cause pressure in the spine of unborn baby, which can lead to spinal bifida. Medications such as anticonvulsant also affect on spinal bifida and it's a side effect of spinal bifida. It is a condition such as diabetes, obesity, and fever also increase in the chances of delivering of baby with spinal bifida. ज्या ठिकाणी ओबेसिटी मदर आहे किंवा डायबेटिक मदर आहे यांच्यामध्ये इन्क्रीजिंग चान्स ऑफ द बेबी विल सफरिंग और बेबी विल डायग्नोज विथ द स्पायनल बायफिडा. टाइप्स ऑफ स्पायनल बायफिडा विल बी डिस्कस्ड अबाउट दैट. So first one, the spinal bifida occulta. It is an abnormality in confined to the vertebra only and due to it is an unclosed posterior vertebral arch. Okay, it is an unclosed posterior vertebral arch. Okay, it is a not visible defect that is the external no posterior. Okay, it occurs most of the लंबोसॅक्रल एरिया. हा कुठं असणार जास्त करून लंबोसॅक्रल एरियामध्ये आपल्याला बघायला भेटणार. देर इज अ डिम्पल हेरी पॅच डार्क स्पॉट और स्वेलिंग और अफेक्टेड एरिया. जो अफेक्टेड एरिया आहे त्या ठिकाणी डिम्पल टाईप स्ट्रक्चर फॉर्म होणार. हेरी टाईप जे पॅचेस आपण बघायला भेटणार डार्क स्पॉट टाईपमध्ये आपल्याला त्या ठिकाणी व्हिजिबल एरिया दिसणार. स्पायनल कॉर्ड अँड नर्व्स युजली आर नॉर्मल असणार या ठिकाणी. इट इज अ मिडेस्ट टाइप ऑफ स्पायनल बायफिडा या ठिकाणी इमेजमध्ये शो केलेले. इट हॅज नो सिम्टम्स. देर इज अ गॅप इन बिटवीन वन और मोर ऑफ व्हर्टिब्रल ऑफ स्पाइन. नो ट्रीटमेंट इट विल बी नीडेड इन स्पायनल बायफिडा. ओके, सेकंड वन स्पायनल बायफिडा सिस्टिका, अ मोर सिवियर टाइप ऑफ स्पायनल बायफिडा that is referred to the visible defect with the external sac-like protrusion. Okay, it is a two major form of meningocele or meningomyosine. Meningocele is its rarest form, which is a cyst of fluid-filled sac stuck through the open part of the spine. The sac contains membranes that protect spinal cord but not spinal nerves. Okay, that is there is no neural elements but only CSF and meninges. Okay,
यामध्ये काय होणार आहे की जी फ्लूइड लाईक सॅक आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. ओके, त्याला आपण मेनिंगस बोलू शकतो, मेनिंगोकोएल बोलू शकतो. हा फॉर्म होणार आहे, पण यामध्ये सिस्टमध्ये काय असणार आहे, फ्लूइड असणार आहे किंवा सिस्ट असणार आहे सॅक लाईक. ओके, सॅकसारखा आपल्याला हा दिसणार आहे, या ठिकाणी ओपन पार्ट दिसणार आहे आपल्याला यामध्ये. द सॅक कंटेन्स मेम्ब्रेन दॅट प्रोटेक्ट स्पायनल कॉर्ड बट नॉट स्पायनल नर्व्स. ओके, so there is a no neural element but only CSF and meninges. So second one, myelomeningocele, most severe form of spinal bifida cystica. The cyst hold both membrane and nerve roots of spinal cord and often in the cord of itself. Almost 96% baby suffering from the myelomeningocele, so more common in females than males. So after that, the two differences are there in this images: meningomyocele F1 and meningocele. Okay, meningocele is this fluid-like structure present in their sac. Okay, and the meningomyocele. So pathophysiology, it is a circumstance that the closure of the neural tube occurs around 23rd and 27th day of after fertilization. So sometimes female not consume folic acid tablets. सो तर त्यामध्ये हे आपल्याला आपण स्पायनल बायफिडा आहे या ठिकाणी त्यांना कॉम्प्लिकेशनमध्ये त्यांना देऊ शकतो इन चिल्ड्रन्समध्ये. हवेअर समटाइम्स इंटरफेअर्स, एक्झाम्पल मेडिकेशन सच एज सम अँटी कन्व्हर्जन, डायबिटीज हॅविंग रिलेटिव्ह विथ स्पायनल बायफिडा, ओबेसिटी अँड इंक्रीज इन बॉडी टेम्परेचर फ्रॉम फिवर. ओके, या ठिकाणी सम टॅबलेट्स कंझ्युम केला असेल मदर्सने ॲट द टाईम ऑफ गेस्टेशन पिरियडमध्ये, त्या ठिकाणी जसं की आपण बघू शकतो अँटी कन्व्हर्जन टॅबलेट असू शकतात. ओके, किंवा कॉर्टिकोस्टेरॉइड टॅबलेट असू शकतात. ओके, किंवा मदर डायबिटीज असू शकते. ओके, ओबेसिटी असू शकते. त्या ठिकाणी इन्क्रीजिंग चान्सेस ऑफ फिवर पण इन्क्रीजेस होणार टीबीमध्ये, आणि या ठिकाणी स्पायनल बायफिडासुद्धा आपल्याला बघायला भेटणार. इट्स द न्यूरल ट्यूब फेल्स टू क्लोज प्रॉपरली, ॲज अ रिझल्ट अ न्यूरल ट्यूब डिफेक्ट ऑकर्स. द मोस्ट कॉमन लोकेटेड इन द स्मॉल फॉर्मेशन इज अ लंबर अँड सॅक्रल एरिया. ओके, कोणत्या रिजनमध्ये आपल्याला जास्त करून सीन करायला भेटणार आहे, लंबर अँड सॅक्रल एरियाज. क्लिनिकल मॅनिफेस्टेशन किंवा साइन अँड सिम्टम्स ऑफ अकॉर्डिंग टू डिग्री ऑफ स्पायनल डिफेक्ट. ओके, यामध्ये काय असणार आहे, रेडिली अफेक्ट ऑफ इन्स्पेक्शन, प्रॉपरली आपण इन्स्पेक्शन करू शकतो, व्हिज्युलाइज करू शकतो त्यांना. लॉस ऑफ सेन्सेशन बिलो लेशन. ओके, जो पण स्पायनल बायफिडा आहे त्या ठिकाणी लॉस ऑफ सेन्सेशन होणार. Poor urinary and bladder control, not properly developed bladder and urinary control in children. There is an overflow incontinence with the constant dribbling in urine due to nerve dysfunction that supplies in the bladder. Okay, जे पण त्यांचं ब्लॅडर कॅपॅसिटी किंवा कंट्रोल आहे ती प्रॉपरली नसणार आहे, इम्प्रॉपरली असणार आहे. जॉईंट डिफॉर्मिटी असणार त्यांच्यामध्ये लोअर एक्स्ट्रीमिटीमध्ये ड्यू टू डेमोलिशन टू द मसल ऑफ द लोअर एक्स्ट्रीमिटी. ओके, ऑर्थोपेडिक abnormality, that is club foot, hip dislocation, scoliosis. ओके, हायड्रोसेफालस, स्वेलिंग, ब्रेन डॅमेज, हे यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला बघायला भेटतं. असेसमेंट, डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशनमध्ये आपण काय करणार, फर्स्ट असेसमेंट, हिस्ट्री टेकिंग सब्जेक्टिव्ह डाटामध्ये व्हॉट यू विल बी टेल बाय चिल्ड्रन्स पॅरेंट्स. ओके, फॅमिली हिस्ट्री, द कंडिशन, दॅट इज इफ इट इज अ फर्स्ट प्रेग्नन्सी असेल तर आपण फॉलिक ॲसिड टॅबलेट गरजेचं इम्पॉर्टंट देणं ॲज पर द क्रायटेरिया. आस्क द न्यूट्रिशन हिस्ट्री ऑफ द मदर ड्युरिंग प्रेग्नन्सी टू इन्श्युअर द फॉलिक ॲसिड डिफिशियन्सी. युरिन अँड फेकल इनकॉन्टिशन्स. ओके, त्यानंतर आहे आस्क फॉर पॅरालायसिस स्पेशली इन लोअर एक्स्ट्रीमिटी. ओके, हे झाले आपली फर्स्ट वन हिस्ट्री टेकिंग इन असेसमेंट्समध्ये. त्यानंतर आहे ऑब्जेक्टिव्ह डाटा. ऑब्जेक्टिव्ह डाटामध्ये का वेट ऑफ चाइल्ड डिपेंड ऑन देअर. ओके, त्यानंतर सॅकचं वेटसुद्धा आपण चेक करणं. ओके, सॅकची साईज किती आहे ते पण चेक करणं. ओके, कंडक्ट अ न्यूरोलॉजिकल असेसमेंट, प्रॉपरली न्यूरोलॉजिकल असेसमेंट आपण चेक करणार चिल्ड्रन्समध्ये. क्विक रिस्पॉन्स. ओके, असेसमेंट सिस्टिक. त्यानंतर आहे फिजिकल एक्झामिनेशन, आपण त्यांच्यामध्ये फाइंड आउट करणार. फिजिकल एक्झामिनेशनमध्ये आपण बघणार डायग्नोस्टिक कोणते आहेत, प्रीनॅटल टेस्ट. ओके, ॲम्नियोटिक फ्लूइड, प्रोटीन स्क्रीनिंग आपण त्यामध्ये चेक करणार आहे. USG आपण त्यांच्यामध्ये करणार आहे. ओके, टेस्टिंग फॉर ॲम्नियोटिक फ्लूइड, किती ॲम्नियोटिक फ्लूइड आहे. ओके, लो आहे की हाय. ओके, लो असलं तर आपण काय बोलतो त्याला ऑलिगोहायड्रोमिनेस, जास्त असणार तर काय बोलणार आपण पॉलीहायड्रोमिनेस. त्यानंतर आपण टेस्टिंग करणार आहेत फिटस. ओके, फिटस ॲम्नियोटिक फ्लूइडमध्ये. इमॅजिनरी स्टडीमध्ये आपण कोणत्या टेस्ट करू शकतो, जसं की एक्सरे ऑफ स्पाइन असेल. ओके, स्पाइनचे एक्सरे मेजर करायचं किंवा इमेज काढायची. ओके, त्यामध्ये चेक करायचं आहे की ऑकल्ट स्पायनल बायफिडा आहे किंवा मेनिंगोमायसिल आहे किंवा मेनिंगोसिल. ओके,
अल्ट्रासाउंड ऑफ प्रेग्नन्सी बिटवीन 6 and 8 वीक. ओके, यूएसजी करायची आपल्याला 6 वीकमध्ये आणि 8 वीकमध्ये. ओके, सिटी स्कॅन टू बी रूल आउट ऑफ हायड्रोसिफालस. सिटी स्कॅन आपल्याला त्यांचं काढायचं आहे. ओके, हायड्रोसिफालस पेशंट असेल तर. ओके, एम आर आय सुद्धा आपल्याला त्यामध्ये इमेजिंग टेस्टमध्ये काढायचं आहे. ओके, मेडिकल मॅनेजमेंट आपण काय करू शकतो स्पायनल बायफिडामध्ये. देर इज नो क्युअर ऑफ स्पायनल बायफिडा. हा क्युरेबल नाही आहे. ओके, डॅमेज नाव टिश्यू कॅन नॉट बी रिपेअर, नॉट इट इज नॉट फंक्शन फॉर रिस्टोर. ओके, जे डॅमेज टिश्यू आहे ते या ठिकाणी प्रॉपरली आपल्याला इम्पेड रिपेअर होणार नाही. ओके, ट्रीटमेंट डिपेंड ऑन देअर हाऊ सिव्हिरिटी ऑफ द डिफेक्ट. ओके, इट इज अ मोस्ट चिल्ड्रन विथ स्पायनल बायफिडा हॅव अ माइल्ड डिफेक्ट अँड मे नॉट नीड ट्रीटमेंट. दॅट इज और स्पायनल बायफिडा ऑक्वर्ड. आपण ज्या ठिकाणी डिफेक्टेड जो आहे सिव्हिरिटी डिपेंड करणारा सिव्हिरिटी आहे, माइल्ड आहे, ओके, मॉडरेट आहे, ॲज पर द स्पायनल बायफिडा क्रायटेरिया. बट ॲज चिल्ड्रन विथ सिव्हिअर डिफेक्ट मे निडेड फॉर अ सर्जरी. जर का सिव्हिअर कंडिशन असेल चिल्ड्रन्समध्ये स्पायनल बायफिडामध्ये, दॅट टाईम आपण त्यांना सर्जरी त्यांना करत असतो. सर्जरी इन्व्हॉल्व पुटिंग इन द meanings back in the place and closing the opening in the vertebra. The surgery is done with the 24 or 48 hours after the birth. ओके, ज्यावेळेला बेबीचा बर्थ झाला आपण आयडेंटिफाय केलं की मेनिंगोसिल आहे. ओके, मेनिंगोसिल आहे, मायोमेनिंगोसिल आहे किंवा स्पायनल बायफिडा आपण त्याला आयडेंटिफाय केला. त्या ठिकाणी आपल्याला 24 to 48 hours आपल्याला सर्जरी डन करावं लागणार त्या ठिकाणी. देर इज ऑल्सो अ सर्जरी टू ट्रीट हायड्रोसिफालस. हायड्रोसिफालसला सुद्धा आपण ही सर्जरी ट्रीट करू शकतो बाय प्लेसिंग अ स्टंट टाकून. ओके, fetal surgery is also done to promote early surgical closure of the spinal bifida. त्यानंतर असिस्ट टेक्नॉलॉजी, एक्झाम्पल इलेक्ट्रिकल व्हीलचेअर, ब्रसेस और क्रचेस टू हेल्प द चाइल्ड गेट अराउंड. ओके, चाइल्डच्या अराउंड आपल्याला जे क्रचेस आहे, ओके, व्हीलचेअर आहे, ब्रसेस आहे, हे आपल्याला इलेक्ट्रिकल जे व्हीलचेअर असतात. ओके, या ऑल द डिव्हाइसेस आपल्याला त्यांना असिस्ट करायला लावायचे. मेडिकेशन इन्व्हॉल्व इन द ट्रीटिंग द कॉम्प्लिकेशन अँड साईन ऑफ स्पायनल बायफिडा. काही मेडिकेशन ट्रीटमेंट असणार आहे कॉम्प्लिकेशनला किंवा साईन ऑफ स्पायनल बायफिडाला आयडेंटिफाय करू शकतो. त्यामध्ये आहे फिजिओथेरपी टू इम्प्रूव्ह डे लाईफ ऑफ बूस्ट अँड इंडिपेंडन्स. ओके, जे पण फिजिओथेरपी आहेत, ओके, ते फिजिओथेरपी काय करतात, आयडेंटिफाय करतात. ओके, इम्प्रूव्हमेंट करणार त्यांच्यामध्ये, बूस्ट पॉवर इम्प्रूव्हमेंट करणार त्यांच्यामध्ये एक्झरसाईज असणार. ओके, ऑल टाईपच्या एक्झरसाईज असणार ज्यांनी की हेल्प होणार बेबीमध्ये. ओके, सो या टाईपचं आपण बघितला स्पायनल बायफिडा म्हणजे काय. ओके, स्पायनल बायफिडामध्ये आपण स्टार्टिंगला बघितलं डेफिनेशन ऑफ स्पायनल बायफिडा काय, कॉज काय. ओके, त्यामध्ये 2 टाईम बघितलं आपण, मेनिंगोसिल, मेनिंगोमायोसिल. ओके, त्यानंतर आपण बघितलं की मेडिकल मॅनेजमेंट काय आहे. त्यामध्ये मेडिकल मॅनेजमेंट आपण कोणती प्रोव्हाइड करू शकतो. तर सर्जिकल मॅनेजमेंट आपण बघितलं त्या ठिकाणी. सर्जिकल मॅनेजमेंटमध्ये आपण काय बघणार, ॲट द टाईम ऑफ सिव्हिरिटी, जेवढी सिव्हिरिटी आहे त्या बेबीमध्ये दॅट टाईम नीड असणार आहे की सर्जरीची. ओके, त्यानंतर आहे आपण बघितलं की असेसमेंट. ओके, डायग्नोस्टिक इव्हॉल्युशन आपण चेक करणार त्यामध्ये. ओके, त्यानंतर आपण फिजिओथेरपिस्ट असिस्ट करणार. ओके, फिजिओथेरपीकडे आपण त्याला रिहॅबिलिटेशनला पाठवणार. ओके, सम डिव्हाइसेस आपण त्याला प्रोव्हाइड करणार फॉर द असिस्ट. ओके, तर आजचा आपला स्पायनल बायफिडा टॉपिक होता. सगळ्यांना समजलं असं मी कन्सिडर करतो. ओके, काही डाऊट असला ग्रुपवर शेअर करा. ओके, तर या ठिकाणी तुम्ही याचे नोट्ससुद्धा बनवू शकतात. हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे जो की एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. ओके, थँक्यू.